श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। जमिनी मूळ मालकांना परत देण्याची मागणी केली। हरेगाव शेती महामंडळ कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुद्धा सुरू आहे। शासनाच्या जीआरची शेतकऱ्यांनी होळी केली। या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। आज या ठिकाणी आंदोलन करावं लागतं। या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करा काय भावना आहे आज काय येतं? आज जवळपास आपण बघितलं तर 1918 साली ब्रिटिश सरकारने एक प्रायव्हेट शुगर कंपनीसाठी 30 वर्षाच्या करारासाठी या जमिनी ताब्यात घेतलेल्या होत्या आणि जवळपास 107 वर्षापासून जमिनी या इंग्रज गेल्यानंतर या सरकारच्या ताब्यात राहिल्या होत्या आणि त्यानंतर शेती महामंडळाच्या ताब्यात दिल्या। बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांचा या जमिनीसाठी लढा चालू आहे आणि आपण जर बघितलं एकीकडे आता अजित काळे जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्या शेती महामंडळाच्या कार्यालयासमोर येथे आहेत धरणे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आणि आज या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता आपण इथं आहेत। काय शेवटची भूमिका राहणार आहे आपली? आज जवळपास बघितलं तर 3 दिवसापासून आमच्या शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे साहेब यांनी 3 दिवसापासून अन्नाचा कणही घेतलेला नाही आणि त्यांना शुगरचा व बीपीचा त्रास असल्यामुळे त्यांची प्रकृती जवळपास खालावलेली आहे। त्यामुळे आज आम्ही सर्व कार्यकर्ते आक्रमक होत विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि आज आमची अशी भूमिका आहे, जर प्रशासनाने आजच्या आज जर या गोष्टीचा निर्णय घेतला नाही तर आम्ही या टाकीचा जोपर्यंत प्रशासन येत नाही आणि त्यांची ठोस भूमिका मांडत नाही तोपर्यंत आम्ही सर्व कार्यकर्ते या टाकीच्या खाली उतरणार नाही। आमचा यामध्ये जीव जरी गेला तरी आम्हाला याची पर्वा नाही आणि आमचा जर जीव गेला याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील। एकंदरीत आपण बघितलं की या ठिकाणी जे आहे शासनाकडून जे आहेत तात्काळ आमच्या जमिनी परत कराव्या, आमचा जीव गेला तरी बेहतर, मात्र आमच्या जमिनी आता आम्ही वेळेशिवाय राहणार नाही असा भूमिका जी आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेली आहे।